आपल्या आयुष्यात वेगवेगळे जे सेलिब्रिटीज असतात ना, ते आपल्याला खूप इन्फ्लुएन्स करतात. त्यामुळे आपण अनेकदा त्यांच्यासारखंच खाणं, पिणं, व्यायाम, स्टाईल अशा अनेक गोष्टी करून बघत असतो. तसंच काहीसं आपण आता करून बघणार आहोत. आता आपला चॅनल तर जेवणाखाण्याचा आहे, त्यामुळे मी असं ठरवलं की आपण या सेलिब्रिटीजनी बनवलेल्या आणि ज्या व्हायरल झाल्या आहेत अशा रेसिपीज बनवून बघायच्या. पण मग त्या स्वतःपुरत्याच कशा काय बनवून बघायच्या? म्हणून मग मी त्या आता तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करणार आहे. आज आपण पहिली अगदी सोपी अशी रेसिपी पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे पनीर ठेचा. मलाइका मॅडमची अगदी व्हायरल झालेली अशी ही रेसिपी आहे. तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक पॅन घ्यायचा आहे आणि आपला मराठमोळा ठेचा बनवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय लागेल तर हिरवी मिरची, थोडंसं जिरं, त्याच्यानंतर लसूण, थोडेसे दाणे, हे सगळं आपण थोडंसं भाजून घेणार आहोत. आणि हे छान भाजून झालं की मग आपण याच्यामध्ये भरपूर सारी अशी कोथिंबीर घालणार आहोत. आणि याच्यात सिक्रेट इन्ग्रेडियंट काय आहे माहिती आहे? तर ह्याच्यात कोथिंबिरीबरोबर आपण ह्याच्या कोथिंबिरीच्या काड्यासुद्धा थोड्याशा घालणार आहोत. खरं तर काय आहे की कोथिंबिरीचा वास तर असतोच छान, पण त्याच्याबरोबर जेव्हा आपण त्याच्या काड्या घालतो तेव्हा आपल्याला त्याच्याबरोबर त्याचं जे प्रोटीन असतं ते पण मिळतं आणि आपल्याला त्याचा छान वाससुद्धा येतो. तर तुम्ही बघताय ना, आपलं जे ड्राय इन्ग्रेडियंट्स होते ते छान असे भाजून झालेले आहेत. अगदी लालसर किंवा काळे करायचे नाही आहेत, तर थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि त्याच्या थोड्याशा काड्या घालायच्या आहेत. फ्रेश कोथिंबीर घ्या, म्हणजे ठेचा एकदम भन्नाट होऊन जातो. आणि हे थोडंसं परतायचे, म्हणजे गॅस गरम असतानाच थोडंसं परतून घ्यायचे. आणि मग याच्यामध्ये आपण मीठ आणि थोडंसं लिंबू घालून मग छान असं आपण बारीक करून पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते. आता मलाइका मॅडमनी सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण जर पाटा, वरवंटा किंवा खलबत्त्यात हे जर केलं ना तर अतिशय उत्तम ठेचा लागतो. पण ते जर शक्य नसेल तर मिक्सरमधून सुद्धा तुम्ही काढू शकता आणि हा अशा प्रकारचा हिरवा चटकदार असा छान ठेचा तयार होतो. त्याच्यानंतर पनीर ठेचा आहे, म्हणजे पनीरची तर आवश्यकता आहेच. तर पनीरचे मी असे जरा मोठे मोठे क्यूब्स करून घेतलेले आहेत. आता या पनीरच्या क्यूब्सना आपण हा ठेचा जो आपण केलेला आहे तो चारही बाजूंनी लावून घ्यायचा आहे आणि म्हणजेच त्याला कोटिंग करायचं आहे आपल्याला ठेच्याचं. आणि अशा प्रकारे सगळे पनीरचे तुकडे आपण छान असे ठेच्यानी कोटिंग करून घ्यायचे. आता हे कोटिंग झालेले जे पनीरचे तुकडे आहेत ते आपण छान असे तव्यावर किंवा पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहोत. डीप फ्राय अजिबात करायचे नाहीत, कारण सगळे सेलिब्रिटीज हे कॅलरी कॉन्शियस असतात, हेल्थ कॉन्शियस असतात. आपण सुद्धा तसं व्हायला हवं ना. त्याच्यासाठी हे एकदम शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं मी तेल घातलेलं आहे पॅनमध्ये आणि तेल छान गरम झालं की मग हे सगळे तुकडे पनीरचे आपण ह्याच्यावर शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि छान चारी बाजूंनी आपल्याला मस्त असा चटकदार असा रंग येईल अशा प्रकारे आपण हे भाजून घ्यायचे आहेत. आणि जर इथे असं वाटत असेल ना की हे फ्राय केल्यामुळे कदाचित पनीर चुई होत असतं, तर तसं अजिबात होत नाही. खरंच विश्वास ठेवा, पनीर इतकं सॉफ्ट होऊन जातं या प्रोसेसमध्ये की आपल्याला खाताना कळतच नाही की आपण एक्झॅक्टली काय खातोय, पनीर खातोय का मलाई कोफ्ता खातोय. ते इतकं सुंदर लागतं ना खरंच. आणि अशा प्रकारे आपण हे चारही बाजूंनी छान असा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे.
आता इथे समजा आपल्याला तेलाची आवश्यकता पडली तर मध्ये मध्ये आपण थोडं थोडं चमचा तेल घालू शकतो आणि अशा प्रकारे आपला पनीर ठेचा एकदम क्रिस्पी असा छान तयार झालेला आहे। अशी ही साधी सरळ सोपी रेसिपी असली तरी ती तितकीच चविष्ट देखील आहे। त्याचप्रमाणे प्रोटीनसाठी आपण पनीर तर खातोच, पण तेच त्याचे पदार्थ बनवून आणि खाऊन अगदी कंटाळा येतो। त्यासाठी हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे। हा पदार्थ हेल्दी आणि टेस्टी देखील आहे। तर असेच नवीन पदार्थ पाहण्यासाठी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा। कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते। चला तर मग आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या भागात। तोवर तुम्ही असंच घरचं खा आणि स्वस्थ रहा।